त्यांचा गौरवपूर्ती रिटायरमेंट हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. अगदी आमच्या पंचक्रोशीमध्ये खळदला हायस्कूल, एकत्र मंडळीला हायस्कूल, वाळूला हायस्कूल, शेजारी पारगावला हायस्कूल, पण या एकतपूर मंगवडीमध्ये छोट्या गावामध्ये बेंद्रे सर, मेमणे सर, फुले सर सर्वांनी चांगली कसरत केली आणि त्या काळामध्ये हे लावलेलं रोपट विद्यार्थ्यांना गावामध्ये शिक्षणाची सोय व्हावी, चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घडावे, विद्यार्थ्यांच्या वरती चांगले सुसंस्कार करावे अशी असणारी टीम. मला वाटतं आता एक दोघे तिघे मंडळी शिक्षक या ठिकाणी ड्युटीला राहिले असतील. या भागामध्ये चांगले विद्यार्थी घडवले. सामाजिक एकोपा आमच्या पंचक्रोशीचा दत्तक यांनी चांगला ठेवला. काय बोराटे सर असतील वेगळ्या पद्धतीने करतात, मेमणे सर वेगळ्या पद्धतीने, सर्वच वेगळी पद्धत असायची. पण हायस्कूलला मात्र ज्यांची वर्गणी कामं जे असतील मग ते बाळासाहेबांनी वेगळं कुणाला सांगायचं, कसं केलं पाहिजे, बेंद्रे सरांनी सांगायचं, नंदुनानांनी ठरवायचं, कैलासवासी रामभाऊ दोरंगेंनी सांगायचं. अशा पद्धतीनं काही असो, शाळेकरता शाळेला चांगली इमारत झाली पाहिजे, ग्राउंड झालं पाहिजे, या ठिकाणी झाडांचं संगोपन झालं पाहिजे, असे अनेक सुसंस्कार या सर्व टीमनी केले. आणि त्याच्यामध्ये सुनील मेमाणे सरांनी जो चांगला हातभार लावला. या ठिकाणी असो, आमच्या फुले सर म्हणजे आपण थोडक्यात घ्या, थोडक्यातच बोललं पाहिजे. एक आपल्या कुटुंबाप्रमाणे आपल्या मुलांच्यावरती जे संस्कार केले ते संस्कार या मंडळींनी शाळेमध्ये ज्ञानदानाचं काम करत असताना केले आणि त्याच्यामुळं निश्चितच समाजामध्ये चांगली पिढी निर्माण होती झाली. असो, मी मेमाने सरांना आता रिटायरमेंट होत आहे सर, या ठिकाणी तुम्ही तुमच्या भविष्य काळामध्ये निश्चितच अध्यात्माचा तुम्हाला उत्साह लाभलेला आहे. अध्यात्माची गुढी असेल, मग ते प्रवचनरूपी सेवा असेल, भजन कीर्तन सेवा जे जे असेल ते समाजामध्ये जास्त पोचवण्याचं काम पूर्वी करत आहात, भविष्यात जास्त करावं. आणि ज्या ज्या ठिकाणी माणसाला अडचणी समाजामध्ये काम करत असताना 80% समाजकारण 20% राजकारण करावं अशी थोडीशी सूचना करतो. आणि राजकारणाकडे वळण्याची इच्छा असेल तर मिळालेलं सर्व अवघड होईल याचाही थोडासा विचार करावा. 2-3 महिन्यापूर्वीचा अनुभव आपण आता सर्वांनी घेतलेला आहे. माणसं कशी असतात, त्यामुळं आपलं जेमतेम आपलं सर्व काळजीपूर्वक चालावं. मेमाने सर अशी या ठिकाणी जितू नाहीतर जितू काय करत असेल बोट नको काय, अशी थोडीशी या ठिकाणी सरांना तुमच्यापेक्षा थोडासा वडील असल्यामुळे या ठिकाणी सूचना करतो. समाजामध्ये नात्यागोत्यामध्ये तुमचं काम चांगलं आहे, कुठेही गेलं तरी आदरानं तुमचं नाव घेतलं जातं आणि तेच असं नाव भविष्यामध्ये राहावं अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्हाला संपूर्ण खळद पंचक्रोशीच्या वतीनं, खळद असेल, कुंभारवण असेल, एकतपूर, मंगवडी, खानवडी या सर्व ग्रामपंचायतीच्या वतीनं, विकास सोसायटीच्या वतीनं, आमच्या पुरंदर तालुक्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील, याचबरोबर आम्ही ज्या संस्थांमध्ये काम केलेलं आहे करतोय त्याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती, पुरंदर बारामती संस्था असेल आणि आता संपूर्ण देशामध्ये सहकार क्षेत्रातला असणारा सोमेश्वर सहकारी साखर कारखाना जो स्वर्गीय नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली चालत होता आणि तोच आता कारखाना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्रा वहिनीसाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली चालतो. या कारखान्याचे सर्व शेतकरी, सभासद, अधिकारी, संचालक, चेअरमन या सर्वांच्या वतीनं
सरांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.